चालू सामाजिक घडामोडी जाणून घेतच होते, सोबत अवघड शास्त्र ग्रंथही अभ्यासाला मिळवत होते. भगवद्गीता, वेद, उपनिषद यांचा मनापासून ते अभ्यास केला. विचारसागर ह्या वेदांत ग्रंथाचा, त्याचप्रमाणे वृत्ती प्रभाकर ज्यात ब्रह्मज्ञानाचे तात्पर्य आहे, या ग्रंथांचा चिकित्सक अभ्यास केला. तद्दरम्यान बंकट स्वामींसमवेत कीर्तन प्रवचनाची साथ देणे सुरूच होते. वेदांत ग्रंथाचे अध्ययन केले. वृत्ती प्रभाकर तत्वानुसंधान पंचदशी, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, श्रुतिवाङ्मय अभ्यासत असताना बलभीमाने ऋग्वेद, जो आर्यांचा आद्यग्रंथ आहे, त्यातील सर्व ऋचांचाही अभ्यास केला. यजुर्वेदामध्ये यज्ञाविषयी माहिती असून गद्यभाषेत त्याचे स्पष्टीकरण तपासले. सामवेदाचा अभ्यास करत असताना गायनाविषयी विपुल ज्ञान मिळाले. सामवेद हा भारतीय संगीताचा पाया आहे, त्यामुळे गायनाविषयातील गाढे ज्ञान त्यांना मिळाले. 4 वेदांपैकी अथर्ववेद हा एक महत्त्वाचा ग्रंथ. त्यातील दैनंदिन जीवनातील अडचणी, संकटे, पीडा यावर उपाय सांगितले आहे. तसेच वनऔषधींची माहिती दिली आहे. बलभीमांना हा ग्रंथ जास्त भावला. वनऔषधींमध्ये त्यांचे मन रमू लागले. त्यात अधिक रुची घेऊन बलभीम अभ्यास करू लागले. भ्रमंती करीत असताना रस्त्याने दिसणारे पाने फुले बलभीमांचे लक्ष आकर्षित करून घेऊ लागले. अथर्ववेदात वाचलेल्या मुळांचे, जडीबुटींचे स्पष्टीकरण, संदर्भ मनामध्ये जुळवाजुळव ते करू लागले. समोर एखादा आजारी व्यक्ती येताच आपसूक त्यावर औषध सुचू लागले. वाचनाची मनापासून आवड निर्माण झाली. बलभीम मोठे व्यासंगी झाले. त्यांनी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, योग वशिष्ठ, एकनाथी भागवत, श्रीमद भगवद्गीता, योगसंध्या, हठयोग प्रदीपिका, श्रीमद भागवत, महाभारत, रामायण, विचारसागर, वृत्ती प्रभाकर पंचादशी, अमृतानुभव, चांगदेव 65 यांचा सखोल अभ्यास केला. आध्यात्मिक बाया भरभक्कम झाला. महाराष्ट्र भ्रमणासोबत त्र्यंबकेश्वर, पैठण, आळंदी, पुणतांबा येथील यात्रा घडल्या. कीर्तन प्रवचनासाठी स्वतंत्र आमंत्रणं आता त्यांना मिळू लागली. ज्या वारकरी शिक्षण मंडळात शिक्षण घेतले, त्याच ठिकाणी शिक्षक म्हणून शिकविण्याचे भाग्यही त्यांना मिळाले. बलभीमांचे आता गुरुजी झाले. तल्लख बुद्धिमत्ता व पाठांतर यामुळे संदर्भ शोधण्यात त्यांना वेळ लागत नसे. जोडीला वाचन सुरूच होते. करारी निर्भीर स्वभाव, सखोल विचार करण्याची वृत्ती, आणि ते स्वाभिमानी होते. त्यांना दुय्यमत्व अजिबात पटत नसे. आपल्या स्वाध्यायाने एखाद्या विषयावर सहज पकड मिळवत असे. गुरुजी म्हणून कार्य करत असताना मुंबईहून मुलुंड, ठाणे, घाटकोपरला कीर्तनाला जात असत. त्यांचे स्नेही आळंदीला विद्यार्थी अवस्थेत गुरुजींबरोबर शिक्षण घेत होते. शिक्षणानंतर स्नेहाने गृहस्थ धर्म स्वीकारला. मुंबईत टाकसाळेत ते नोकरी करू लागले. त्यांच्या आग्रहाखातर गुरुजी मुंबईत जात. माधवबागेत तर महिन्यानमहिने राहत. तिथे सप्ताह घेतला होता. स्वतःची ओळख निर्माण करू शकले होते. त्यामुळे शिक्षण मंडळात त्यांचा एक वेगळाच दरारा होता. 1944 साली बंकट स्वामी विष्णुलोकी गेले. स्वामींची जागा रिक्त झाली. स्वामी नियमित पंढरपुरात महाद्वारात एकादशीचे कीर्तन करत असत. ते नव्हते तेव्हा आता त्यांच्या जागी कुणाला संधी द्यायची याबाबत चर्चा सुरू झाली. तेव्हा जे मृदुंग वादन, गायन, कीर्तनात प्रवीण आहे अशा बलभीम गुरुजींना संधी द्यावी असे सर्वानुमते ठरले. महाद्वारात कीर्तनाला सुरुवात झाली. दृढ विश्वास, निष्ठा, सुमधुर कंठातून भजनाचा गजर होऊ लागला. बलभीम गुरुजी डोळे मिटून तल्लीन झाले. राम कृष्ण हरी ची माळा गुंफली जाऊ लागली. संपूर्ण भजन नामस्मरणाने संपते की काय असे सर्वांना वाटले. अचानक गुरुजी जागृत झाले. जणू स्वामींनीच डोक्यावर हात ठेवून जागृत केले. थोडा वेळ हास्य व आश्चर्यात श्रोते, वादक, गायक तुडुंब न्हाऊन निघाले. कीर्तन क्षेत्रात वेळेचे बंधन न ठेवता बलभीम गुरुजींनी 4 तास कीर्तन केले. अवघे पंढरपूर थक्क झाले. त्यावेळी बंकट स्वामींच्या मठातील आजी माजी सर्वच विद्यार्थी पंढरपुरात उपस्थित होते. सराला बेटावरील सोमेश्वरगिरी महाराजांचे बंकट स्वामींच्या मठावर
वारंवार जाणे येणे होत असे. तेथील विद्यार्थ्यांचा त्यांच्याशी चांगला परिचय होता. कोंडाजी काका सराला बेटावरील पाठशाळेत चांगल्या आध्यात्मिक शिक्षकाच्या शोधात होते. त्यांना बलभीमही त्यासाठी अतिशय योग्य वाटले. अशा रीतीने 1944 साली सरला बेट येथे बलभीमांचे आगमन झाले. बेटावर आल्यावर सोमेश्वरगिरी सप्ताह, भ्रमंती, कीर्तन या निमित्ताने बेटाच्या बाहेर असल्याने पाठशाळेतली जबाबदारी बरोबरच बेटावरील संपूर्ण जबाबदारी गुरुजींच्या खांद्यावर येऊन पडली होती. त्यांचा दरारा विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता पंचक्रोशीत पसरला होता. गुरुजींचे अनेक भक्तगण तयार झाले. बलभीम गुरुजींना स्वतंत्र कार्यक्रमांसाठी आमंत्रण येऊ लागली. श्रीरामपूर तालुक्यातील कानेगाव येथील मंडळी तुकाराम बीजेच्या प्रवचनासाठी बोलवू लागले व आपण प्रत्येक वर्षी आमच्याकडेच या असा शब्द घेतला. आपण अखंड वाचन करावे, नामस्मरणात तल्लीन मन ठेवावे असे बलभीमांना नेहमी वाटत असे. त्यामुळे ते पहाटे 4 वाजता उठून वाचन करत, त्यानंतर चिंतन मनन करत असत. जवळजवळ 1945 सालचा काळ होता. सामाजिक परिस्थिती अस्थिर होती. चले जावचे नारे दऱ्याखोऱ्यातून घुमत होते. देशभक्त भूमिगत होत असत. इंग्रजांबद्दलचा राग जनसामान्यांमध्येही उफाळून आला होता. रणसंग्रामात चांगलेच पेटले होते. काही भूमिगतांना कोंडाजी काकांनी सहारा दिला. बलभीम गुरुजींनी भूमिगतास मदत केली. 7 ऑगस्ट 1947 साली हैदराबाद मुक्तीसंग्रामात सुरुवात झाली. लॉर्ड माउंटबेटन यांनी या प्रकरणात लक्ष घातले. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. ह्या एका वर्षाच्या दरम्यान सरला बेटावर अनेक हल्ले झाले. संस्थानच्या लोकांना वाटे हे भारत सरकारात लपायचे ठिकाण आहे, त्यामुळे रजाकारांचे बेटावर लक्ष असे. त्यावेळेस बलभीम गुरुजींकडे स्वतःची 2 नळ्यांची बंदूक होती. त्यात टाकण्यासाठी दारुगोळा होता, तलवार होती, गुप्ती होती. एकदा दोन्ही बाजूनी गोळीबार झडत होता. बेटावर वडाच्या झाडाखाली धंदेवार नावाचे गृहस्थ शहीद झाले होते. त्यानंतर गुरुजींनी कोंडाजी काकांच्या सल्ल्याने सर्व काही निवडक शिष्य घेऊन बाकीच्यांना सुरक्षित ठिकाणी बेटावर पाठवले. 1951 साली हैदराबाद निवडणूक होऊन काँग्रेसची सत्ता आली. सर्व वातावरण स्थिरस्थावर झाले. त्यानंतर गुरुजींनी आपल्याकडील हत्यारे मोडून तोडून खाक केली, जेणेकरून कुणीही त्याचा गैरवापर करू नये म्हणून. भारत देशाने स्वातंत्र्याची नवीन पहाट जरी पाहिली असली तरी ग्रामीण भागात, तळागाळात त्यांच्यात फारसा बदल झाला नव्हता. सराला बेटावर सप्ताह, भजन कीर्तन, प्रवचन, वारी सर्व काही यथायोग्य सुरू होते. सोमेश्वर गिरीजींनी तीर्थयात्रेला जाण्याचा बेत आखला. ते आपल्या शिष्यांसमवेत म्हणजे बलभीम गुरुजी, माधवबुवा लांडेवाडीकर आणि काही शिष्यांना घेऊन बद्रीनाथ, रामेश्वर, जगन्नाथपुरी या तीर्थक्षेत्री गेले. तेथून आल्यावर बेटावरील भक्तसंख्या वाढली होती. पूर्वीच्या सुरू असलेल्या पुंतांबा वारी, त्र्यंबकेश्वर, आळंदी, पंढरपूर ह्या वाऱ्या मोठ्या संख्येने होऊ लागल्या. त्यामुळे सोमेश्वरगिरींचा कामाचा व्याप फारच वाढला. परंतु वय तर उताराकडे झुकत होते. खोकल्याची उबळ दाबली जात नव्हती. मन निवृत्तीकडे वळू लागले. एकांतवास त्यांना आवडू लागला. नदी किनारी झोपडी बांधून राहावे असे वाटू लागले. कीर्तन प्रवचनासाठी ज्या गावाला जात त्याच ठिकाणी थांबून घेत. आता शरीर साथ देत नव्हते. अरणगावच्या दवाखान्यातील चक्रा वाढल्या होत्या. मठाधिपती ह्या कार्यातून मुक्त व्हावे असे त्यांना वाटू लागले. महंत गंगागिरींचा ध्यास लागला होता. त्या दृष्टीने विचार करू लागले. आपला मित्र परिवार, स्नेही, भक्त मंडळांशी चर्चा केल्या व बलभीम गुरुजी हे या पदासाठी योग्य आहे असं कोंडाजी काकांना वाटत होते. त्यांच्या ह्या निर्णयावर लगेचच एकमत झाले नाही. काही मंडळींनी विरोध केला, परंतु सोमेश्वर गिरीजींनी आपल्या मतावर ठाम राहिले. त्यांनी गिरी दीक्षा विधीसाठी मुहूर्त बघण्यास घेतला. 1953 साली सोमेश्वर गिरी महाराजांनी सावद्याचे महंत परमपूज्य नीलगिरी महाराज यांच्याकडून संन्यस्त दीक्षेचा समारंभ करवून घेतला. हा सोहळा ह्याच डोळा पाहण्याचे अनेक ठिकाणाहून भक्तजन स्नेहांना आलेल्यांना भाग्य लाभले. पंढरपूर, आळंदी, पुणे, पैठण, मुलुंड, ठाणे, घाटकोपर, नेकनूर, नाशिक, त्र्यंबकेश्वरहून आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था करण्यात आली. पूजाविधी सुरू झाला. सोमेश्वर गिरींनी
बलभीम गुरुजींचे नामकरण नारायणगिरी असे केले.